मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 2-4 दिवसांपासून बघत असाल की विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी साखरपेठेतील हाशमपीर मस्जिदच्या आजूबाजूला असणाऱ्या काही भाडेकरींचा विषय विधान परिषदेत मांडला. खरोखर मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो, आमदार प्रसाद लाड यांची घोर फसवणूक करून हा मुद्दा मांडायला लावलाय का, असा एक प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला आहे. जर तसं झालं नसेल तर आमदार प्रसाद लाड यांचा अभ्यास कमी आहे हे सुद्धा सांगावं लागेल. कारण ज्या हाशमपीर मस्जिद ज्या ठिकाणी आहे साखरपेठमध्ये, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री विजय देशमुख यांचा तो मतदारसंघ आणि चालूला आमदारसुद्धा तेच आहेत. असं जर खूपच गंभीर विषय असता आणि जर खरोखरच जर हिंदू खतरेमध्ये असते तर सर्वप्रथम हिंदू जे खतरेत आहे तिने आमच्याशी संपर्क साधावा. मी जरी जातीने जरी मुसलमान असलो तर आम्ही जात धर्म मानत नाही, आम्ही सर्वप्रथम भारतीय या माध्यमातून चालतो. असं कोणीही जातीयवाद निर्माण करून साखरपेठ असेल आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नये. कालसुद्धा काही लोक त्या ठिकाणी येऊन घोषणाबाजी केले, हुल्लडबाजी केली. मी त्यांनासुद्धा सांगतो की असं करून जर तुम्हाला सोलापूरकरांना अडचणीत आणायचं असेल तर हे पोलीस प्रशासनाने प्रहार होऊ देणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने हे जे चाललेलं आहे. आणि एकंदरीत मी तुम्हाला सांगतो, हा वाद ट्रस्ट आणि भाडेकरूचा आहे. हा हिंदू आणि मुसलमानचा प्रश्न निर्माण होत नाही. कारण 60-70 वर्षापासून त्या ठिकाणी जे ना 70 भाडेकरू त्या ठिकाणी राहतात आणि 70 भाडेकरूपैकी 40 भाडेकरू हे मुसलमान आहेत आणि 30 हिंदू आहेत. आणि मला एक गोष्ट सांगा, साखरपेठच्या आजूबाजूचा परिसर हे 90% हिंदू बहुसंख्या असलेला भाग आहे आणि तशा भागातसुद्धा हिंदू खतऱ्यामध्ये आहे हे बोलणं योग्य नाही आहे. हिंदू आणि मुसलमान कोणीच खतऱ्यात नाही आहे. खतरे में वो है जो जातीय तेढ निर्माण करून विष पेरण्याचं काम करतात, जातीय विष पेरतात, तेच खतऱ्यात आहेत. हिंदू आणि मुसलमान सोलापूर शहरात खतऱ्यात नाही. काय संदेश द्याल तुम्ही या हिंदू खतरे में अशा लोकांना खेचायला पाहिजे? बरोबर आहे, जे एक कुठलेही असू दे, हिंदू खतरे में म्हणणारा असेल किंवा मुस्लिम खतरे में म्हणणारा असेल, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आम्ही आमदार प्रसाद लाडला आणि विधान परिषदेचे अध्यक्ष यांनासुद्धा पत्र देणार आहे. आमदार प्रसाद लाड यांनी ज्या ठिकाणी कायदा बनतो अशा कायदा बनणाऱ्या ठिकाणी खोटी माहिती तपलावर ठेवलेली आहे, ते काढून टाकण्यात यावं. आमदार प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करावी या माध्यमाचं पत्रावर आम्ही प्रहारच्या माध्यमातून करणार आहोत.